नमस्कार. आजच्या सेमिनारचं आयोजन जे आपण केलेलं आहे, हे शालेय स्तरावरील वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आणि त्याची विद्यार्थ्याच्या जडणघडणीमध्ये या सर्व परीक्षांचं असणारं योगदान किंवा महत्त्व याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपण ह्या सेमिनारचं आयोजन केलेलं आहे. खरं तर प्रत्येक आईवडिलांनी अगदी मुलाच्या जन्मापासून त्याच्याबद्दल वेगवेगळी स्वप्न पाहिलेली असतात. कुणाला वाटत असतं आपला मुलगा डॉक्टर व्हावा, कुणाला वाटत असतं आपला मुलगा इंजिनियर व्हावा, शास्त्रज्ञ व्हावा, संशोधक व्हावा. तर काही लोकांना वाटत असतं आपला मुलगा IAS IPS ऑफिसर व्हावा. आणि त्याच्या दृष्टीने त्या मुलांच्याकडून आपण शालेय स्तरापासूनच तयारी करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आपण नेमकं काय करून घ्यावं हे बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही. आणि त्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आज आपण हा जो सेमिनार आहे हा आयोजित केलेला आहे. आता या सेमिनारच्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये असणारे जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्याच्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर शालेय स्तरावरच्या ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याची देखील आपण माहिती घेणार आहोत. शालेय स्तरावर होणाऱ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी अगदी ह्या तीनही व्यक्तींच्याकडे आपण पाहिलं तर हे लेक्चर अटेंड करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांची नावं सांगता येतील. अगदी विश्वास नांगरे पाटील असतील, मनोज कुमार शर्मा असतील, तुकाराम मुंडे असतील. महाराष्ट्रातील कोणत्याही विद्यार्थ्याला विचारलं तर तो 100% आत्मविश्वासाने यांची नावं सांगू शकतो. याचं कारण जे आहे ही नावं आपण सांगू शकतो. याच्या मागचं कारण जे आहे की आज ते ज्या पदावर आहेत, ते जे IPS ऑफिसर आहेत, त्या पदामुळे आपण संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो. आता या पदावर पोचण्यासाठी त्यांनी नक्की कोणते प्रयत्न केले, काय संघर्ष केला, याच्याबद्दल आपण जर पाहिलं तर तुला सर्वांना माहिती आहे की या तिघांनी या पदावर पोहोचण्यासाठी जी महत्वाची परीक्षा दिलेली होती ती UPSC ची परीक्षा आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. ही जी परीक्षा आहे ही परीक्षा तसं पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रातील, भारतातील, एवढंच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात कठीण अशी परीक्षा मानली जाते. कारण या ठिकाणी आता नुकतीच त्याची जाहिरात आलेली आहे. 1100 पदं प्रत्येक वर्षी भरली जातात आणि लाखो मुलं या परीक्षेला बसतात. या परीक्षेच्या माध्यमातून IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, IRS ऑफिसर्स किंवा IFS, इंडियन फॉरेन सर्व्हिस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, अशा ज्या शासनाच्या वेगवेगळ्या 23 सर्व्हिसेस आहेत, ह्या 23 सर्व्हिसेस मधले जे क्लास 1 ऑफिसर आहेत, गॅझेटेड ऑफिसर, त्यांची निवड जी आहे वेगवेगळ्या सर्व्हिसेस मधली ती या परीक्षांच्या माध्यमातून केली जाते. आणि त्याच्यामुळे या ज्या परीक्षा आहेत या परीक्षा आपल्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना माहिती असतात. आणि या परीक्षामध्ये यश मिळालेले जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, SP, DYSP, कमिशनर, डेप्युटी कमिशनर किंवा त्याचबरोबर मंत्रालयातले सेक्रेटरी लेवलची जी पदं आहेत, सचिव, प्रधान सचिव, मुख्य सचिव, यासारख्या पदावर हे सर्व जे सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत, उमेदवार आहेत, हे या पदावर निवडले जातात. आणि त्यामुळे ही जी पदं आहेत, IAS ऑफिसर असो, IPS ऑफिसर असो किंवा IRS ऑफिसर असो, आज आपण बघतो की समजा IRS ऑफिसर म्हटलं की लगेच तुमच्या डोळ्यासमोर समीर वानखेडे सरांचं नाव येत असेल किंवा IAS ऑफिसर म्हटलं की आपल्याला तुकाराम मुंडे सर दिसतात. IPS ऑफिसर म्हटलं की मनोज कुमार शर्मा किंवा विश्वास नांगरे पाटलांसारखे चेहरे आपल्या डोळ्यासमोर येतात. आता यांच्यासारख्याच वेगवेगळ्या परीक्षा देणारे वेगवेगळ्या क्षेत्रातले जे लोक आहेत, म्हणजेच प्रत्येक वर्षी आपण पाहतो हजारो डॉक्टर, हजारो इंजिनियर तयार होतात. पण या पदांना सामाजिक दृष्टिकोनातून वेगळं महत्त्व असल्यामुळे ही पदं लगेच आपल्या लक्षात येतात. तर या पदांच्यावर जे निवड झालेले विद्यार्थी आहेत यांनी UPSC सारखी अवघड परीक्षा दिलेली असते. ही परीक्षा त्यांनी क्लिअर केलेली असते, पास झालेला असता. परंतु जर आपण पाहिलं ह्या UPSCच्या परीक्षेचा अभ्यासक्रम तर तुमच्या लक्षात येईल की UPSCच्या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये पहिली प्री एक्झाम असते की जी 400 गुणांसाठी आहे. त्याच्यामध्ये 200 गुणांचा पहिला जनरल स्टडीज सामान्य अध्ययनाचा पेपर असतो. ह्याच्यामध्ये विषय कोणते आहेत तर इतिहास, हिस्ट्री, भूगोल, जॉग्रॉफी, पॉलिटी, त्याला आपण राज्यघटना किंवा राज्यशास्त्र असं म्हणतो,
त्याच्यानंतर सायन्स, विज्ञान, किंवा त्याचबरोबर इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र, एन्व्हायरमेंटल स्टडीज, पर्यावरण हा जो अभ्यास घटक आहे, यासारखे विषय या परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. पूर्व परीक्षा GS 200 गुणांचा असतो. त्याच्यानंतर सीसॅट जो पेपर आहे की जो मॅथ्स, रिझनिंग आणि कॉम्प्रेन्शन, आकलन, उतार्यावरील प्रश्न उत्तर या घटकावर अवलंबून असतो, तो 200 गुणांसाठी. अर्थात तो पेपर क्वालिफाईंग आहे आणि GSच्या पेपरवर त्यांची मुख्य परीक्षेसाठी निवड होत असते. पुन्हा मुख्य परीक्षा जी आहे ही जवळपास 1750 गुणांची होते. त्यानंतर इंटरव्ह्यू आणि अशी ही जी सगळी परीक्षा पाहिली तर याच्यामध्ये सर्व जे विषय आहेत हे 10वी पर्यंतच्या अभ्यासक्रमाचे आहेत. याचा अर्थ UPSC सारखी अवघड परीक्षा आहे ती सुद्धा 10वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. 10वी 12वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर, मग तो स्टेट बोर्डचा असेल, CBSE म्हणजे NCERTचा अभ्यासक्रम असेल, या अभ्यासक्रमावर ही परीक्षा आधारित आहे. याच्यामधून आपल्या हे लक्षात येतं की जर विद्यार्थ्याने शालेय स्तरावर प्रामाणिकपणे मेहनत केलेली असेल, शालेय स्तरावर केवळ तो परीक्षार्थी न राहता जर तो ज्ञानार्थी राहिला असेल, शालेय स्तरावर त्याने अभ्यास करत असताना केवळ परीक्षेपुरता अभ्यास न करता त्याला जास्तीत जास्त ज्ञान ग्रहण करण्याची सवय लागलेली असेल, तर या परीक्षा त्यांच्यासाठी सहज क्लिअर करता येतात. आता याच्यामध्ये ह्या ज्या परीक्षा आहेत, या परीक्षांची तयारी अगदी आपण बघतो की तुम्ही बऱ्याच जणी 12th फेल हा चित्रपट पाहिला असेल, की जो चित्रपट मनोज कुमार शर्मा यांच्या रिअल लाईफवर आहे. अगदी त्या चित्रपटाचा शब्द न शब्द त्यांच्या जीवनाचं वास्तव चित्रण करतो. या चित्रपटामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की अगदी 12वीत नापास झालेला विद्यार्थी सुद्धा UPSCची परीक्षा क्रॅक करून IPS या पदावर पोहोचतो. याचा अर्थ या परीक्षा ज्या आहेत, जसं मगाच्यापासून मी म्हणतो होतो की ही अवघड परीक्षा मानली जाते, कारण याच्यामध्ये परीक्षार्थी जास्त असतात आणि सिलेक्ट होणारे विद्यार्थी कमी असतात. आणि त्याचबरोबर ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ज्या पदावर तुम्ही पोहोचलेला आहे ते पद अतिशय महत्वाचं असल्यामुळे या परीक्षा अतिशय महत्वाच्या गणल्या जातात. आणि यासारख्या ज्या परीक्षा आहेत या सर्व परीक्षांचा अभ्यासक्रम शालेय स्तरावरचा आहे. आणि त्यामुळे जर विद्यार्थ्याने शालेय स्तरावरच्या परीक्षा किंवा शालेय स्तरापासूनच या परीक्षांची पायाभरणी केली तर ह्या परीक्षा अगदी सहज क्लिअर होतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला असंख्य उदाहरणं अशी दिसतील की जे विद्यार्थी 5वी स्कॉलरशिपची परीक्षा किंवा 8वी स्कॉलरशिपची परीक्षा, त्यावेळेला ती 4थी आणि 7वीला असायची, किंवा वेगवेगळ्या ज्या आपल्या NTS सारखी परीक्षा असायची 10वी इयत्तेसाठी, किंवा वेगवेगळ्या ऑलिम्पियाडच्या परीक्षा, सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम किंवा नवोदय एंट्रन्स एक्झाम, यासारख्या परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या आहेत, असे बरेच विद्यार्थी यासारख्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा क्लिअर करतात. आज आपण बघतो की कोणत्याही क्षेत्रात नोकरी करायची झालं, मग ती नोकरी शासकीय असो किंवा अगदी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असो, किंवा 10वी 12वी नंतर वेगवेगळे कोर्सेस करायचे असो, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अगदी गव्हर्नमेंट सेक्टरमध्येच नाही तर पब्लिक सेक्टरमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा तुम्हाला अप्टिट्यूड टेस्ट वगैरे द्यावी लागते, GKची टेस्ट द्यावी लागते आणि त्याच्यानंतर तुम्हाला जॉब मिळत असतात. आणि ह्या सर्व परीक्षांची तयारी ही आपल्याला खरं तर शालेय स्तरावर करता येते. आणि म्हणून शालेय स्तरावर विद्यार्थ्याला केवळ 5th स्टँडर्डची परीक्षा, 6th स्टँडर्डची फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, फर्स्ट युनिट टेस्ट, सेकंड युनिट टेस्ट, एवढ्या परीक्षांच्या पुरता जर त्याचं ज्ञान असेल तर बऱ्याचदा ह्या स्पर्धा परीक्षांचं स्वरूप त्याच्या लक्षात येत नाही. या स्पर्धा परीक्षेचं स्वरूप त्या विद्यार्थ्याला समजायला हवं, यासाठी वेगवेगळ्या स्तरावरच्या शालेय परीक्षा आपल्याला त्या विद्यार्थ्यांना द्यायला लावणं गरजेचं आहे. या वेगवेगळ्या स्वरूपाच्या शालेय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षा जर तो देत राहिला तर 10वी 12वी नंतर त्याच्या करिअरसाठी आवश्यक असणाऱ्या स्पर्धा परीक्षा तो सहज क्लिअर करू शकतो. मग अगदी 12वी नंतर त्याला द्यावी लागणारी इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी JEE ची एक्झाम असेल, म्हणजे JEE मेन्स असेल, JEE ऍडव्हान्स असेल, किंवा मेडिकलच्या ऍडमिशनसाठी द्यावी लागणारी नीट सारखी परीक्षा असेल, किंवा त्याचबरोबर इंटिग्रेटेड MBA साठी IP मॅट, JIPMAT सारख्या वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम असतील, किंवा लॉच्या ऍडमिशनसाठी क्लॅट असेल, किंवा वेगवेगळ्या महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या कॉलेजेससाठी ऍडमिशनसाठी MHCET ची परीक्षा असेल. ह्या सगळ्या परीक्षा ज्या आहेत ह्या सगळ्या परीक्षा हे विद्यार्थी सहज क्लिअर करू शकतात जर त्यांना शालेय स्तरापासून स्पर्धा परीक्षांची गोडी लागलेली असेल. शालेय स्तरावरच्या वेगळ्या स्पर्धा परीक्षा त्यांनी
दिलेले असतील, त्यामध्ये यश मिळवलेलं असेल, तर या परीक्षा त्यांच्यासाठी अजिबात अवघड ठरत नाहीत. मग ह्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या एंट्रन्स एक्झाम असू देत किंवा MPSC, UPSC, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे, बँकिंग, अशा वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत की ज्याच्यामधून UPSC ची परीक्षा दिली तर तो आपण पाहिलं की IAS, IPS, IFS, IRS यासारख्या ज्या वेगवेगळ्या 23 सर्व्हिसेस आहेत, त्यामध्ये आपण तो विद्यार्थी तुमचा क्लास 1 ऑफिसर होऊ शकतो. स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये ज्या वेगळ्या परीक्षा होतात, अगदी 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत सर्व प्रकारचे विद्यार्थी या परीक्षा देऊ शकतात. SSC MTS ची परीक्षा असेल, SSC CHSL ची परीक्षा असेल, SSC CGL ची परीक्षा असेल किंवा त्याचबरोबर SSC स्टेनो ची परीक्षा असेल. ह्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेगळ्या परीक्षा की ज्या परीक्षांच्या माध्यमातून तो विद्यार्थी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्साईज, कस्टम, इन्कम टॅक्स, आताची तुमची ED, CBI यासारखे जे गव्हर्नमेंटचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट्स आहेत, त्या पदावर नोकरी त्याला लागू शकते. किंवा रेल्वे मार्फत घेतली जाणारी जी रेल्वे रिक्रुटमेंटची परीक्षा आहे, त्याला पण रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून RRBच्या वेगळ्या परीक्षा दिल्या जातात. म्हणजे समजा जे डिप्लोमा होल्डर आहेत यांच्यासाठी तुम्ही पाहिलं असेल की आता नुकतीच जवळपास 5,700 पदांची ALP टेक्निशियनची जाहिरात निघालेली आहे. आणि त्याच्यामधून जे रेल्वे चालवण्यासाठी जे मोटरमन तयार केले जातात, त्या मोटरमन पदासाठी ही परीक्षा घेतली जाते. आणि मग त्यांना ट्रेनिंग देऊन ते ALP टेक्निशियन किंवा असिस्टंट लोको पायलट ही परीक्षा पास झालेले विद्यार्थी पुन्हा मोटरमन होऊ शकतात. तर ही परीक्षा जे विद्यार्थी डिप्लोमा होल्डर आहेत त्यांना देता येते. तर अशा वेगवेगळ्या रेल्वेच्या परीक्षा आहेत. RRB NTPC एक्झाम आहे, RRB ज्युनियर इंजिनियर एक्झाम आहे. तर अशा रेल्वेमध्ये नोकरीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षा असतील. त्याचबरोबर बँकिंगसाठी जे IBPSच्या वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात किंवा RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीसाठी जी परीक्षा द्यावी लागते, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये किंवा ग्रामीण बँकांच्या मध्ये ज्या परीक्षा आपल्याला द्याव्या लागतात, ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षा. त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षा किंवा शासकीय नोकरीसाठी द्याव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, ह्या सर्व स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम हा आपल्या 10वी-12वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतो. याचा अर्थ जर विद्यार्थ्याला 10वी-12वी पर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे तो जर स्पर्धात्मक दृष्टिकोनातून त्याने त्याची तयारी केली, तर या परीक्षा ते विद्यार्थी अगदी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर करतात. सहज या परीक्षा त्यांना क्लिअर करता येतात, या परीक्षा त्यांना क्रॅक करता येतात. आणि म्हणून शालेय स्तरावर त्यांना कोणकोणत्या परीक्षा देता येतील याच्याबद्दल आपण ह्या आजच्या सेशनमध्ये चर्चा करणार आहोत. आता यामध्ये तुमच्या लक्षात येईल की ही जी UPSC ची परीक्षा आपण बघत होतो, तर याचा जर तुम्ही अभ्यासक्रम पाहिला तर तुमच्या इथे लक्षात येईल बघा. या ठिकाणी हे जे विषय दिसत आहेत तुम्हाला, तर तुम्ही बघू शकता करंट अफेअर्स, करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट. म्हणजे थोडक्यात हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट म्हणजे भारताचा इतिहास, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा, स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास. म्हणजे साधारणपणे 1857 ते 1947 ब्रिटिश राजवटीचा जो काळ आहे तो इतिहास. किंवा इंडियन अँड वर्ल्ड जॉग्राफी, भारताचा आणि जगाचा भूगोल, फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक जॉग्राफी ऑफ इंडिया. इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टम, पंचायती राज, पब्लिक पॉलिसी, राईट्स, त्याच्यानंतर राईट्स इश्यूज इट्सेट्रा यासारखे जे टॉपिक आहेत. इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज आणि जनरल सायन्स. आता हा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम मुद्दा म्हणून मी इथे दिलेला आहे. हा जो अभ्यासक्रम आहे हा UPSC सारख्या परीक्षेचा आहे, ज्या परीक्षेमधून IAS IPS ऑफिसर निवडले जातात. आणि तुमच्या लक्षात येईल की याच्यातला प्रत्येक विषय हा शालेय स्तरावर शिकवला जातो. फक्त या शालेय स्तरावर शिकवल्या जाणाऱ्या विषयांचा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास होणं गरजेचं आहे. जर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून या विषयाचा अभ्यास झाला तर नक्कीच विद्यार्थ्यांना या परीक्षा सुद्धा सहज देता येतील. UPSC सारखी अवघडातली अवघड परीक्षा सुद्धा विद्यार्थी अगदी सहज क्लिअर करू शकतात. पण जर याची शालेय स्तरापासून त्यांना गोडी लागली, शालेय स्तरापासून त्यांनी या विषयांची तयारी केली तर ह्याच्यामध्ये आता मग ह्या शालेय स्तरापासून त्यांना
जर ह्या स्पर्धा परीक्षांची गोडी लागायची असेल तर त्यांना कोणत्या कोणत्या परीक्षा मुख्यतः शालेय स्तरावर देता येतील की ज्याच्यामुळे त्यांच्या करिअरची पायाभरणी होईल. यातली सगळ्यात महत्वाची परीक्षा आहे ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम. ज्या केंद्र शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या ज्या सैनिक स्कूल आहेत, जे सद्यस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सातारा सैनिक स्कूल आहे किंवा चंद्रपूर सैनिक स्कूल आहे. अजून सैनिक स्कूलची संख्या वाढत आहे. या शिक्षणाकडे जास्त लक्ष दिलं जात आहे. आतापर्यंत काही वर्षापर्यंत सैनिक स्कूलमध्ये फक्त मुलांना प्रवेश होता. आता मुलींना देखील प्रवेश दिला जातो. मुलींसाठी सुद्धा सैनिक स्कूलची परीक्षा देता येते. ही परीक्षा इयत्ता 5वी आणि 8वी मध्ये देता येते, इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वीच्या प्रवेशासाठी. जर समजा ही परीक्षा विद्यार्थी उत्तीर्ण झाला तर त्याचं संपूर्ण शिक्षण सैनिकी स्कूलमध्ये होतं. साहजिकच आपण असं बघतो की बऱ्याचदा आपल्याला असं वाटत असतं की आपली मुलं आपल्या डोळ्यासमोर मोठी झाली पाहिजेत. परंतु शिक्षण हा घटक असा आहे की शिक्षण हे खरं तर आपण आपल्या पाश्चात्य संस्कृतीमध्ये पाहिलेलं आहे. पाश्चात्य संस्कृतीमध्ये राजे किंवा ऋषीमुनी यांची जी मुलं आहेत ही मुलं त्या ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये जाऊन शिकत होते. ह्याचं कारण काय आहे? शिक्षण ही जी गोष्ट आहे ही गोष्ट तुम्ही कुटुंबाबरोबर तेवढी 100% ग्रास करू शकत नाही. किंवा कुटुंबामध्ये असाल तुम्ही तर तेवढ्या तुम्हाला त्या विद्यार्थ्याला त्याचे 100% देता येत नाहीत किंवा त्याच्या गुरुवर्यांना त्याच्या शिक्षकांना सुद्धा त्याचं 100% स्किल समजत नाही. आणि म्हणून जर तो शैक्षणिक कालखंड हा त्या शैक्षणिक संकुलामध्ये गेला, जसं पहिले आश्रम होते, आश्रमामध्ये हे राजे रजवाडे यांची मुलं शिकायची, त्याप्रमाणे आता ह्या सैनिकी स्कूल किंवा नवोदय सारख्या शाळा आहेत. या शाळांच्या मध्ये विद्यार्थी जर आईवडिलांच्या पासून दूर असेल तर त्याच्यामध्ये असणारे जे वेगवेगळे इंटेलिजन्स आहेत, ह्या वेगवेगळ्या इंटेलिजन्स विकसित होण्यास, ते फ्लरिश होण्यास मदत होते. म्हणजे आज आपण पाहतो की आपल्या ज्या शाळा आहेत ह्या शक्यतो आपण जर बघितलं, ज्या आपण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या शाळांच्या मध्ये आपण आपल्या मुलांना घालतो त्याला त्याच्यामध्ये अकॅडमिक्सवर किंवा केवळ घोकमपट्टीच्या शिक्षणावर पाठांतरावर जास्त भर दिला जातो. परंतु ज्यावेळेला पण एखाद्या विद्यार्थ्याचा विचार करतो, भूतलावर असणारा एकही विद्यार्थी असा तुम्हाला आढळणार नाही की ज्याच्यामध्ये खास असं वेगळं असं इंटेलिजन्स नाही. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कोणतं ना कोणतं तरी इंटेलिजन्स खूप जास्त असतं. कोण अभ्यासामध्ये हुशार असतो, म्हणजे त्याचं लिंग्विस्टिक इंटेलिजन्स खूप चांगलं असतं. काही विद्यार्थ्यांना म्युझिकची आवड असते, म्हणजे म्युझिकल इंटेलिजन्स चांगलं असतं. काही विद्यार्थ्यांचं कायनेस्थेटिक इंटेलिजन्स चांगलं असतं, म्हणजे खेळ किंवा खेळाशी संबंधित ज्या काही त्याच्या करिअरच्या संधी आहेत तर त्याच्यासाठी तो अगदी सूट असतो. किंवा सैनिकी प्रशिक्षण असेल किंवा जिथे ऍडव्हेंचरस गोष्टी आहेत तर त्या क्षेत्रात ते जे करिअर्स आहेत तो तो विद्यार्थी करू शकतो. काही जणांचं लॉजिकल इंटेलिजन्स खूप चांगलं असतं, काही जणांचं नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स चांगलं असतं. प्रत्येकामध्ये कोणतं ना कोणतं तरी इंटेलिजन्स हे खूप चांगल्या पातळीवर असतं. पण बऱ्याचदा आपल्याला काय होतं, आपली जी शैक्षणिक पद्धती आहे ह्या शैक्षणिक पद्धतीमध्ये आपला मुलगा नेमका कशात हुशार आहे किंवा त्याचा कोणता इंटेलिजन्स जास्त आहे हे बऱ्याचदा आपल्याला लक्षात येत नाही. आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की आपण म्हणतो ना, 100 घोडे 12 टक्के, सर्वांना एकच नियम लावला जातो. आणि मग त्याचे जे 10वी 12वीचे गुण आहेत त्याच्याप्रमाणे त्यांचं मोजमाप केलं जातं. पण बऱ्याचदा केवळ लेखी परीक्षेतले मार्क्स त्या मुलाचं आयुष्य घडवतात अशातला भाग नाही. काही मुलं लेखी परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळताना सुद्धा आयुष्यात खूप सर्वोच्च स्थानी गेलेली आपण पाहतो. त्याच्यामुळे त्यांच्यामधले जे वेगवेगळे इंटेलिजन्स आहेत हे वेगवेगळे इंटेलिजन्स फ्लरिश होणं गरजेचं आहे. आणि यासाठी जर ही मुलं सैनिकी स्कूलमध्ये नवोदय सारख्या शाळांमध्ये शिकत असतील तर शिक्षकांच्या सानिध्यात ती जास्त वेळ असतात. शिक्षकांना ते बरोबर ऑब्झर्व करता येतात, तिथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात. मग समजा त्याला कायनेस्थेटिक इंटेलिजन्स चांगला आहे तर तो स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये त्याला लक्ष देता येतं. त्याचं म्युझिकल इंटेलिजन्स चांगलं आहे तर त्या ऍक्टिव्हिटीजमध्ये त्याला लक्ष देता येतं. अशा पद्धतीने त्या मुलांना त्याच्यामध्ये असणारी जी व्हर्सटाईल पर्सनॅलिटी आहे ती डेव्हलप होत असते. आणि म्हणून अशा शाळांच्या मध्ये जर मुलं शिकली तर बऱ्याचदा असं होतं, जे विद्यार्थी सैनिक स्कूलमध्ये शिकलेले आहेत किंवा जे नवोदयमध्ये शिकलेले आहेत किंवा RMS सारख्या किंवा RIMC सारख्या शाळामध्ये शिकलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या करिअरची तेवढी चिंता करावी लागत नाही.
त्याच्यामुळे या परीक्षांसाठी आपल्या विद्यार्थ्यांना सज्ज करणं हे खरं तर खूप महत्त्वाचं आहे. तर यामध्ये ही जी पहिली परीक्षा आहे ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामची, मगाशी मी बोलल्याप्रमाणे ही जी परीक्षा आहे ही तुम्हाला इयत्ता 5वी आणि 8वी मध्ये देता येते. आता याच्यामध्ये आपल्याला ओव्हरऑल सगळ्या परीक्षांच्या बद्दल चर्चा करायची आहे, त्यामुळे आपण एक थोडक्यात याबद्दल चर्चा करू. याच्यामध्ये या परीक्षांचं जे स्वरूप आहे, त्या परीक्षांच्या मध्ये सैनिक स्कूलची जी परीक्षा आहे या परीक्षांसाठी जे विद्यार्थी 5वी आणि 8वी मध्ये आहेत, 5वीचे विद्यार्थी 6वीच्या परीक्षेसाठी, 6वीच्या वर्षासाठी, आणि 8वीचे विद्यार्थी 9वीच्या वर्षासाठी या परीक्षेचे फॉर्म भरू शकतात. आता हे 2022चं आहे, 2024ला हा वयाचा क्रायटेरिया बदललेला असेल. म्हणजे एक साधारणपणे आपण बघतो की 1 एप्रिल 2000 त्या जाहिरातीमध्ये विद्यार्थी 5वीत असावा आणि त्या वयाच्या क्रायटेरियामध्ये बसत असेल, किंवा मुलींसाठी सुद्धा हे प्रवेश आता उपलब्ध आहेत. तर 5वीत असणारे विद्यार्थी 6वीच्या ऍडमिशनसाठी आणि 8वीत असणारे विद्यार्थी 9वीच्या ऍडमिशनसाठी ही सैनिक स्कूलची परीक्षा देऊ शकतात. या परीक्षेचं एक साधारणपणे जे पेपर पॅटर्न आहे याच्यामध्ये 5वीची परीक्षा जी आहे ही तिला 2.5 तास वेळ असतो, आणि जे विद्यार्थी म्हणजे 6वीच्या प्रवेशासाठी जी परीक्षा आहे त्यासाठी 2.5 तास वेळ असतो. 9वीच्या प्रवेशासाठी जी परीक्षा आहे त्याच्यासाठी 3 तास वेळ असतो. 5वीच्या परीक्षेमध्ये तुमच्या लक्षात येईल, म्हणजे 6वीसाठी जी परीक्षा घेतली जाते त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स, इंटेलिजन्स, लँग्वेज, जनरल नॉलेज हे पेपर आहेत. हेच विषय 8वीच्या सुद्धा परीक्षेमध्ये असतात. याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की गणिताचं जे वेटेज आहे या परीक्षेमध्ये जास्त आहे. म्हणजे इथे 50 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 3 गुण 150 मार्क्स आहेत. आणि मग इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता, लँग्वेज इंग्लिश लँग्वेज असेल, जनरल नॉलेज त्याचं सामान्य ज्ञान, यांच्यावर 75 प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, त्याला 150 मार्क्स. म्हणजे या 3 विषयांना 150 मार्क्स आहेत, आणि मॅथ्स या एकाच विषयाला 150 मार्क्स. अशी 300 गुणांची ही परीक्षा सैनिक स्कूलची होत असते. जे विद्यार्थी 9वीसाठी प्रवेश घेणार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये मॅथ्सचे 50 प्रश्न असतात, एका प्रश्नाला 400 गुण असतात, आणि 200 मार्क्स असतात. म्हणजे 50% वेटेज हे मॅथ्ससाठी इथे सुद्धा आहे. इंटेलिजन्स, इंग्लिश, जनरल सायन्स आणि सोशल सायन्स या विषयांचे जे पेपर आहेत यामध्ये 25, 25, 25 असे एकूण 100 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, असे एकूण 200 मार्क्स जे आहेत हे इंटेलिजन्स, इंग्लिश, जनरल सायन्स आणि सोशल सायन्स या विषयासाठी असतात. अशी एकूण 400 गुणांची ही परीक्षा होत असते. याच्यातून तुम्हाला 9वीला प्रवेश मिळतो. तर यामध्ये लक्षात ठेवा की हे जे अभ्यासक्रम आहेत हे बहुतेक स्कॉलरशिपच्या परीक्षा, त्याच्यानंतर स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील, वेगवेगळ्या ऑलिम्पियाडच्या परीक्षा असतील, शालेय स्तरावरच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील, तर त्याच्यामध्ये हा अभ्यासक्रम विद्यार्थ्याचा खऱ्या अर्थाने कव्हर होत असतो. आणि हाच अभ्यासक्रम पुन्हा पण महत्वाचा मुद्दा कोणता आहे की त्याच्या करिअरच्या दृष्टिकोनातून त्याच्या ग्रॅज्युएशन नंतर किंवा 12वी नंतर ज्या परीक्षा द्यायच्या आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हाच अभ्यासक्रम तुम्हाला दिसून येतो. याच्यामध्ये जे विद्यार्थी 6वीसाठी प्रवेश घेत आहेत त्यांना या माध्यमामधून परीक्षा देता येते: इंग्लिश, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड. म्हणजे आपल्याला विशेषतः इंग्लिश, हिंदी आणि मराठी या माध्यमामधून ही परीक्षा आपल्या मुलांना देखील देता येते. त्याच्यानंतर पुढची परीक्षा आहे जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट. त्याला पण शक्यतो नवोदयची परीक्षा म्हणून ती पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नवोदय विद्यालय आहे. या नवोदय विद्यालयामध्ये शक्यतो ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शहरी दर्जाचं शिक्षण मिळावं या हेतूने ह्या नवोदय स्कूलची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि मग यासाठी प्रत्येक जी परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेमधून सिलेक्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचं इयत्ता 6वी आणि इयत्ता 8वी साठी ही परीक्षा 5वी मध्ये आणि 8वी मध्ये असणारे विद्यार्थी, 5वी मध्ये असणारे विद्यार्थी 6वीच्या प्रवेशासाठी आणि 8वी मध्ये असणारे विद्यार्थी 9वीच्या प्रवेशासाठी ही परीक्षा देत असतात. त्याच्यानंतर नवोदयमध्ये तुम्हाला 11वीलाही प्रवेश घेता येतो, मात्र त्यासाठी वेगळी परीक्षा घेतली जात नाही. तुमचे जे 10वीचे गुण आहेत ह्या 10वीच्या गुणावर आधारित तुम्हाला 11वीला देखील प्रवेश मिळतो, 11वी 12वी साठी. अशा पद्धतीने ही नवोदयची परीक्षा जी आहे ती देता येते. याचा पण अभ्यासक्रम तुमच्या लक्षात येईल. इथे मेंटल एबिलिटी टेस्ट जो इंटेलिजन्स हा टॉपिक आहे त्या टॉपिकला जास्त वेटेज आहे.
40 प्रश्न असतात, त्याला 50 गुण. म्हणजे ते लक्षात येईल तुमच्या की एका प्रश्नाला 1.25 गुण आहे, 1.25 गुण. गणितासाठी अरिथमेटिकसाठी 20 प्रश्न असतात आणि लँग्वेज टेस्टसाठी 20 प्रश्न असतात. आणि ह्या प्रत्येकाला 1.25 गुण, असे 2 तासाचा हा 100 गुणांचा पेपर नवोदयचा असतो. इयत्ता 6वीच्या आणि 9वीच्या प्रवेशासाठी. सेम तस 9वीला सुद्धा तसंच आहे. इंग्लिशचे 15 प्रश्न असतात 15 गुणांसाठी. त्याच्यानंतर हिंदीचे 15 प्रश्न असतात 15 गुणांसाठी. मॅथ्स 35 गुणांसाठी आणि सायन्स 35 गुणांसाठी, अशी 100 गुणांची 9वीच्या प्रवेशासाठी परीक्षा असते. आणि मग क्लास 6 आणि 9 साठी तुम्हाला ही परीक्षा देता येते. त्याच्यानंतर पुढची महत्वाची परीक्षा आहे ती म्हणजे राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून, ह्याला आपण RIMC ची परीक्षा म्हणतो. या परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रामधून सरासरी फक्त 2 विद्यार्थी निवडले जातात. 2,500-3,000 विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रभरातून या परीक्षेला बसतात आणि 2 विद्यार्थी फक्त निवडले जातात. परंतु जर तुम्ही लेक्चर संपल्यावर सुद्धा गुगलवर सर्च करू शकता RIMC म्हणून. या RIMC मध्ये जे विद्यार्थी शिकतात ह्याच्यातले तुम्ही जर पाहिलं तर बहुतांश विद्यार्थी NDA सारख्या UPSC सारख्या परीक्षा सहज क्लिअर करतात. अगदी 90% विद्यार्थी एका एका बॅचचे NDA मध्ये जातात. त्याच्यामुळे जर समजा इथे RIMC ला तुमच्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला त्याच्या करिअरचा वेगळी कुठली तरतूद करावी लागत नाही. तो या ठिकाणी 8वी 9वी 10वी किंवा पुढे 11वी 12वी हे 5 वर्ष जर तो तिथे शिकत असेल तर त्याचं करिअर हे खूप चांगल्या पद्धतीने सेट होणार आहे, याच्याबद्दल आपण निश्चिंत राहू शकतो. तर ही जी परीक्षा आहे ही राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून या संस्थेच्या प्रवेशासाठी घेतली जाते. याला सुद्धा जो अभ्यासक्रम आहे, इंग्लिश जे आहे हे नंबर ऑफ क्वेश्चन्स 19 असतात. ही परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये असते. 125 मार्क्स असतात. 120 मिनिट 2 तासाचा वेळ असतो. संपूर्ण दिवसभर ही परीक्षा चालते. मॅथमॅटिक्स मध्ये 30 प्रश्न असतात. हे ऑब्जेक्टिव्ह असत नाही, डिस्क्रिप्टिव्ह असतात UPSC प्रमाणे. 200 गुण असतात. 90 मिनिटं वेळ असतो, 1.5 तासाचा वेळ असतो. आणि जनरल नॉलेजमध्ये 75 प्रश्न असतात 75 गुणांसाठी, हे ऑब्जेक्टिव्ह असतात. आणि हे 60 मिनिटांसाठी 1 तासाचा वेळ, अशी संपूर्ण एक दिवस ही परीक्षा चालते. ही परीक्षा जी आहे, जे विद्यार्थी 7वी मध्ये शिकत आहेत आणि 8वीच्या प्रवेशासाठी त्यांना ही परीक्षा RIMC ची देता येते. अशा पद्धतीने ही एक महत्वाची अशी परीक्षा आहे. त्याच्यानंतर RMS ची जी परीक्षा आहे, ही RMS ची परीक्षा ज्या वेगवेगळ्या RMS आहेत, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल्स आहेत, इथे आपण पाहू शकतो राष्ट्रीय मिलिटरी स्कूल अजमेर की जे राजस्थानमध्ये आहे, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल बँगलोर की जे कर्नाटकामध्ये आहे, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल बेळगाव जे कर्नाटकामध्ये आहे, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल चैल हिमाचल प्रदेशमध्ये आहे आणि राष्ट्रीय मिलिटरी स्कूल ढोलपूर राजस्थानमध्ये आहे. अशा ज्या RMS आहेत, या RMS साठी जी परीक्षा आहे ही सैनिक स्कूलच्या परीक्षेच्या धर्तीवरच इयत्ता 5वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 6वीच्या प्रवेशासाठी आणि इयत्ता 8वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 9वीच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. याचा जो अभ्यासक्रम आहे तो सैनिक स्कूल प्रमाणेच आहे. इंग्लिश, जनरल नॉलेज, इंटेलिजन्स आणि मॅथमॅटिक्स. त्याच्यानंतर लेखी परीक्षेनंतर त्यांचा इंटरव्ह्यू होतो आणि त्याच्यानंतर त्यांचं सिलेक्शन होत असतं. ह्याच्या 9वीच्या परीक्षेच्या बाबतीमध्ये सुद्धा पेपर 1 जो आहे तो इंग्लिश, हिंदी, सोशल सायन्स, याच्यामध्ये 50-20-70 म्हणजे एकूण 80 गुणांसाठी हा पेपर असतो. 50% मार्क्स पडणं गरजेचं असतं तुम्हाला. पेपर 2 जो आहे मॅथ्स आणि सायन्स, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 50% गुण, असा 200 गुणांचा पेपर जो आहे तो RMS इयत्ता 9वी साठी होत असतो. तर अशा पद्धतीने ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या तुमच्या लक्षात आलं असेल. सैनिक स्कूलची परीक्षा 6वी आणि 9वीच्या प्रवेशासाठी, RMS ची परीक्षा 6वी आणि 9वीच्या प्रवेशासाठी, RIMC ची परीक्षा 8वीच्या प्रवेशासाठी घेतली जाते. त्याच्यानंतर NDAच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत SPS सर्व्हिसेस प्रिपरेटरी एक्झामिनेशन जे आहे, सर्व्हिस प्रिपरेटरी औरंगाबादची जी संस्था आहे आणि त्याचबरोबर मुलींसाठी नाशिकची जी संस्था आहे, या संस्थेसाठी 10वीत असताना SPI ची परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या माध्यमातून 10वीच्या एक साधारणपणे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे फॉर्म सुटतात आणि 10वीची परीक्षा झाल्यानंतर 1-2 आठवड्यातच ही SPI ची परीक्षा होते. या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण होतात त्या विद्यार्थ्यांना म्हणजे मुलांना
ज्या मुलांना एनडीएच्या परीक्षेची तयारी करायची आहे त्या मुलांना सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट औरंगाबाद आणि सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट नाशिक मुलांना औरंगाबाद या ठिकाणी आणि मुलींना नाशिक या ठिकाणी एनडीएच्या परीक्षेचं 11वी 12वी सोबत प्रशिक्षण दिलं जातं, की जेणेकरून हे विद्यार्थी एनडीएच्या परीक्षेची तयारी त्या 2 वर्षामध्ये शासनाच्या या संस्थांमध्ये करू शकतात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला एनडीए मध्ये जर भरती व्हायचं असेल तर ऍक्च्युअली एनडीएची परीक्षा नॅशनल डिफेन्स अकॅडमी, ही जी तुम्ही 12वीत असताना किंवा 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर तुमच्या वयाची 16 ते 18 वर्ष या दरम्यान तो विद्यार्थी ही एनडीएची परीक्षा देऊ शकतो. याच्यामध्ये आपण या परीक्षेच्या माध्यमातून शासनामध्ये हे विद्यार्थी वेगवेगळ्या नेव्ही, आर्मी, एअरफोर्स या तिन्ही सैन्य दलामध्ये अधिकारी पदावर नियुक्ती करण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा 2 टप्प्यामध्ये होते. पहिली रिटर्न एक्झाम होते आणि त्याच्यानंतर SSB इंटरव्ह्यू होतात. तर या परीक्षेचा अभ्यासक्रम सुद्धा आपण पाहू शकतो की याच्यामध्ये जी रिटर्न एक्झाम आहे त्याचे 2 पेपर असतात, गॅट आणि मॅथ्स. जनरल ॲबिलिटी टेस्ट की ज्याच्यामध्ये हिस्ट्री, जॉग्रफी, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यासारखे विषय आणि मॅथ्सचा एक वेगळा पेपर. गॅटच्या पेपरसाठी 2.5 तासाचा वेळ असतो, मॅथ्सच्या पेपरसाठी 2.5 तासाचा वेळ असतो. त्याच्यानंतर गॅटचे जे आहेत हे 150 क्वेश्चन असतात आणि मॅथ्सचे 120 क्वेश्चन असतात. आणि याच्यामधून जी रिटर्न एक्झाम आहे ही एकूण 900 मार्क्सची होते. त्याच्यामध्ये मॅथ्सचे 150 प्रश्न, त्याला 150 गुणिले 2 300 गुण असतात. आणि गॅटचे 120 प्रश्न, गॅटचे जे प्रश्न आहेत 150 प्रश्न, एका प्रश्नाला 2 गुण. त्याच्याप्रमाणे 150 प्रश्न जे आहेत हे 150 प्रश्नाला 4 गुण असतात, म्हणजे ते 600 गुण. आणि मॅथ्सचे 120 प्रश्न, एका प्रश्नाला 2.5 गुण. याच्याप्रमाणे 900 गुणांची जी परीक्षा आहे ही 900 गुणांची परीक्षा आणि त्याच्यानंतर 900 गुणांचा SSB इंटरव्ह्यू होतो. आणि ही एनडीएची परीक्षा दिल्यानंतर आपण आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या दलामध्ये तो विद्यार्थी अधिकारी पदावर जात असतो. ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असते, म्हणजेच करेक्ट आन्सर असेल तर तुम्हाला 4 मार्क्स मिळतात, इनकरेक्ट असेल तर तुमचे 1.33 मार्क्स वजा होतात. गॅटसाठी. मॅथ्ससाठी तुमचं उत्तर बरोबर आलं तर 2.5 गुण मिळतात, चुकलं तर 0.83 म्हणजेच 1:3 जे आहेत 1:3 या रेशो प्रमाणे तुमचे मार्क्स मायनस होतात. याचा जो अभ्यासक्रम आहे तुमच्या लक्षात येईल की याचा जो पार्ट ए आहे हा इंग्लिश 200 गुणांचा गॅटच्या पेपरमध्ये, आणि जनरल सायन्स 100 मध्ये. त्याच्यामध्ये जनरल सायन्स जो आहे हा 400 गुणांसाठी, त्यात फिजिक्स 100, केमिस्ट्री 60, जनरल सायन्स 40, हिस्ट्री, फ्रीडम मुवमेंट 80, जॉग्रफी 80 आणि करंट इव्हेंट्स 40, असे 600 गुणांचा हा गॅटचा पेपर होतो. त्याच्यामध्ये एकूण इंग्रजीसाठी 200 गुण आहेत आणि जीएस साठी 400 गुण. आणि मॅथ्सचा पेपर जो आहे हा 300 गुणांचा होतो. अशा पद्धतीने ही एक आपल्याला 12वी नंतर एनडीएची परीक्षा देता येते. त्याचबरोबर शालेय स्तरावर वेगवेगळ्या आपल्या स्कॉलरशिपच्या ज्या परीक्षा आहेत त्या स्कॉलरशिप एक्झाम म्हणजे 5वीला 8वीला स्कॉलरशिपची परीक्षा देता येते. नॅशनल टॅलेंट सर्च असेल, त्याच्यानंतर नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च असेल, महाराष्ट्र स्टेट टॅलेंट सर्च असेल, होमी बाबाची परीक्षा असेल, गणित प्रभुत्व असेल किंवा वेगवेगळ्या ऑलिम्पियाडच्या एक्झाम्स असतील, या परीक्षा सुद्धा आपल्याला या ठिकाणी देता येतात. तर अशा पद्धतीने ह्या वेगवेगळ्या ज्या शालेय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षा आहेत ह्या वेगवेगळ्या शालेय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षांची खरं तर आपण विद्यार्थ्यांना सवय लावणं गरजेचं आहे. कोणत्याही परीक्षेमधलं यश अपयश हा नंतरचा भाग आहे. तो विद्यार्थी यशस्वी होतोय किंवा त्या परीक्षेत तो अपयशी ठरतोय हा या ठिकाणी खूप महत्वाचा मुद्दा नाही. पण या परीक्षांची विद्यार्थ्यांना सवय होणं हे खूप गरजेचं आहे. अगदी विद्यार्थी मी म्हणेल ॲव्हरेज जरी असला तरी या परीक्षांना त्या विद्यार्थ्यांना बसवणं गरजेचं आहे. कारण इथून पुढे जेव्हा 10वी 12वी नंतर वेगवेगळ्या करिअरच्या दृष्टिकोनातून परीक्षा द्यायच्यात, या परीक्षांचं स्वरूप हे या शालेय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षांच्या प्रमाणे असतं. आणि म्हणून शालेय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षा ह्या विद्यार्थ्याच्या करिअरचा आपण असं म्हणू शकतो की पायाभरणी करण्याचं काम करतात. आणि जर पायाभरणी मजबूत करायची असेल तर शालेय स्तरापासूनच
ह्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची सवय लागणं गरजेचं असतं. कसं होतं लक्षात ठेवा की विद्यार्थी शालेय स्तरावर असताना शाळेतल्या ज्या परीक्षा आहेत, ह्या शाळेतल्या परीक्षा या खरं तर त्याची एक सवय विद्यार्थ्यांना लागलेली असते. शालेय परीक्षा आणि ह्या स्पर्धा परीक्षा यांच्यामध्ये एक महत्वाचा फरक आहे, लक्षात घ्या की स्पर्धा परीक्षेमध्ये साहजिकच या स्पर्धा परीक्षामध्ये 100% विद्यार्थ्यांना यश मिळत नाही. त्या 100% या परीक्षांचा सैनिक स्कूलची परीक्षा दिली. सैनिक स्कूलसाठी जर 200 जागा आहेत तर फक्त 200 विद्यार्थी सिलेक्ट होतात. नवोदयसाठी समजा एखाद्या जिल्ह्याला 100 जागा आहेत तर 100च विद्यार्थी सिलेक्ट होतात. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांना नेमकी स्पर्धा कशी असते, ह्या स्पर्धेसाठी आपण कसं सुसज्ज झालं पाहिजे, आपण आपला अभ्यास कोणत्या पातळीला घेऊन गेलं पाहिजे, हे अगदी 5वी 6वी पासून समजू शकतं. त्यामुळे या सर्व स्पर्धा परीक्षा ज्या आहेत, या सर्व स्पर्धा परीक्षांना मुलांना पालकांनी खरं तर सज्ज करणं गरजेचं आहे. ह्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्यासाठी ओमकार अकॅडमीच्या माध्यमातून वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं. याच्या आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस सुद्धा सुरू होतात. उन्हाळ्यामध्ये काही क्रॅश कोर्स असतात आणि जून पासून आपल्या रेग्युलर बॅचेस ज्या आहेत या सर्व शालेय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षांसाठी सुरू होत असतात. या परीक्षांसंदर्भात तुम्हाला अधिक मार्गदर्शनाची गरज असेल, अधिक माहिती हवी असेल, कोणत्या कोणत्या परीक्षा विद्यार्थी देऊ शकतात त्याच्याबद्दल, त्यांचा अभ्यासक्रम, तो अभ्यास कसा करायचा याच्याबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही ओमकार अकॅडमीच्या वेगवेगळे जे नंबर्स आहेत याच्यावर फोन करू शकता किंवा आपल्या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही ती माहिती तुम्हाला हवी असेल तर मागवू शकता. हे नंबर शक्यतो तुम्ही नोट डाऊन करून घ्या की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कधी स्पर्धा परीक्षांच्या बद्दल माहिती हवी असेल तर ती तुम्हाला समजू शकते. या क्रमांकावर फोन करून तुम्ही ही माहिती मिळवू शकता. तुमच्या काही जर शंका असतील तर तुमच्या शंकाही तुम्ही विचारू शकता. तुम्हाला काही शंका असतील, जे पालक लेक्चर अटेंड करत आहेत त्यांना काही शंका असतील तर त्या शंका देखील विचारू शकता. मी त्या शंकांचं तुमच्या निरसन करेल. या संपूर्ण प्रवासामध्ये तुमच्या विद्यार्थ्यांच्या वेगळ्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत, ह्या वेगळ्या स्पर्धा परीक्षा त्यांना देण्यासाठी जे काही क्रमिक पुस्तकं असतील, कोणती पुस्तकं वापरायची, अभ्यास नेमका कसा करायचा, याच्याबद्दलचं कोणतंही तुम्हाला मार्गदर्शन लागलं तर निश्चित दिलेल्या क्रमांकांच्यावर तुम्ही फोन करू शकता. तुम्हाला काही शंका असतील तर विचारा. पण ह्या स्पर्धा परीक्षा देणं विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. ओके, माझा मुलगा 4थीला आहे, तर कधीपासून सैनिक स्कूलचा अभ्यास करायला हवा? जनरली विद्यार्थी 4थीला असेल तर तुम्ही पाहिलं असेल तर 4थी 5वी 2 वर्ष मुलं तयारी करतात. 4थीपासूनच त्याला तुम्ही, आत्ता 4थीला आहे म्हणजे तो 5वीला जाईल. आत्ता 4थीला आहे म्हणजे नेक्स्ट इयर 5वीला जाईल, तर त्याला 5वी मध्येच असताना त्याला ती परीक्षा द्यावी लागते. जर विद्यार्थी आता 5वीला नेक्स्ट इयर जाणार असेल तर 5वी मध्येच परीक्षा द्यावी लागते. बऱ्याचदा आपल्याकडे कसं होतं, आपण परीक्षांचे फॉर्म भरतो आणि मग परीक्षेच्या, बऱ्याच पालकांच्या बाबतीत मला हे लक्षात आलेलं आहे की सैनिक स्कूल सारख्या परीक्षांचे फॉर्म भरतात, पण जर तुम्ही बघितलं तर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ॲबसेंटीचं प्रमाण खूप जास्त असतं. त्या परीक्षा कधी होतात, त्याच्या हॉल तिकीट्स कसे काढायचे, किंवा फॉर्म भरल्यानंतर परत परीक्षा साधारणपणे कधी होते, कुठे सेंटर असतं, ह्या गोष्टी माहिती नसल्यामुळे बरेच जे पालक आहेत हे ह्या परीक्षा पासून वंचित राहतात. तर आपण पुढच्या वर्षापासून पालकांसाठी सुद्धा एक मार्गदर्शक सेल, म्हणजे गायडन्स सेल आपण सुरू करणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षांचे अपडेट दिले जातील. जे आता तुमचे जे काही जे इंटरेस्टेड पालक असतील अशा पालकांचे नंबर त्या ग्रुपला ऍड केले जातील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, ह्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा कधी होतात, त्यांच्या जाहिराती आल्यानंतर त्याचे अपडेट तुम्हाला टाकले जातील. त्याच्यानंतर ते फॉर्म भरण्याबद्दलचे अपडेट तुम्हाला टाकले जातील. त्याचबरोबर ज्या वेळेला ऍक्च्युअल परीक्षा असतात त्यावेळेला वेगवेगळे सेशन आपण त्यांच्यासाठी
विद्यार्थ्यांसाठी फ्री कंडक्ट करणार आहोत. तर शक्यतो जर विद्यार्थी आता चौथीला असेल तर अगदी आता चौथीची परीक्षा झाल्यानंतरच त्याला ह्या सैनिक स्कूलच्या परीक्षेची तयारी करायला तुम्ही लावणं गरजेचं आहे. अजून काही प्रश्न आहेत का? आता हे खरं तर आपलं सिस्टम असं आहे की तुम्हाला अनम्यूट नाही करता येत मला. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला ते प्रश्न जे आहे ते चॅटमध्येच विचारावे लागतील. अनम्यूट करू शकत नाही कारण हा जो कॉम्प्युटर आहे त्याला ही ड्युएल सिस्टम असल्यामुळे तो अनम्यूट नाही करता येत. हा आता ह्याचा सिलेबस बद्दल बघा, लक्ष द्या. हा, मला तुम्ही मेसेज टाका. ह्याचा सिलेबस बद्दल आपण UPSCच्या सिलेबस बद्दल अगोदरही चर्चा केलेली होती. या व्हिडिओच्या सुरुवातीच्या भागामध्ये सिलेबस सांगितलेला होता. किंवा मला एक मेसेज टाका, मी तुम्हाला याचं सविस्तर सिलेबस, त्याचे रेफरन्स बुक, अभ्यास स्ट्रॅटर्जी आहे, त्याचं जे आपलं प्रॉस्पेक्टस आहे क्लासचं, ते मी तुम्हाला UPSCचं पाठवून देईल. आरुष सोनावणे. आरुष सोनावणे. तुम्हाला UPSCच्या परीक्षेचं फक्त मला हे लेक्चर संपल्यावर एक मेसेज टाका, तुमचं नाव टाका, सर मला UPSCचं सिलेबस डिटेलमध्ये हवंय. हा, जर विद्यार्थी पाचवीला असेल आणि तुम्हाला RIMC ची तयारी करायची असेल तर RIMC चा जो सिलेबस आहे हा तसं म्हटलं तर खूप वास्ट आहे. प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी ही थोडीशी जास्त असते आणि डिस्क्रिप्टिव्ह पेपर असल्यामुळे विद्यार्थ्याला तयारी करण्यासाठी खरं तर पाचवी, सहावी, सातवी ही तीनही वर्ष RIMC ची परीक्षेची तयारी करणं गरजेचं आहे. तर RIMCच्या पेपरची जर काठिण्य पातळी तुम्ही पाहिली, जरी विद्यार्थी सातवीला असला तरी त्याला बरेच प्रश्न हे CBSEच्या 8वी, 9वी, 10वीच्या पुस्तकामधले सुद्धा विचारले जातात. त्याच्यामुळे ज्यावेळेला तो विद्यार्थी सातवीला परीक्षा देईल तर तुम्ही आत्ता थोडंसं, जर RIMC ची परीक्षा तुम्हाला विद्यार्थ्याने क्रॅक करावीशी वाटत असेल तर थोडेसे पालकांनी सुद्धा त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ तो पाचवीत आहे तर तुम्ही पाचवी आणि सहावीचा त्याचा अभ्यासक्रम कव्हर करून घ्या. तो सहावीत आहे तर सातवी आणि आठवीचा अभ्यासक्रम कव्हर करून घ्या. आणि सातवीत असताना नववी, 10वीचा अभ्यास आणि त्याचबरोबर RIMCच्या परीक्षेची तयारी. म्हणजे जर वस्तुस्थिती आहे, तुम्ही जर गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका पाहिली असेल तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये अगदी 10वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावरचे सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यामुळे RIMCची तयारी ही पाचवी, सहावी, सातवी ही तीनही वर्ष करणं गरजेचं आहे. ओके, अजून कोणाला काही शंका आहेत का? सॉरी, थोडंसं तुम्हाला अनम्यूट मला करता येत नाही त्याच्यामुळे खरं तर, नाही तर तुम्हाला ते थेट प्रश्न मला विचारता आले असते. तुम्ही चॅटबॉक्समध्ये मला ते प्रश्न विचारू शकता. चालेल. काही शंका नसतील तर हे नंबर नोट डाऊन करा. UPSC एक्झाम देण्यासाठी तुमच्याजवळ फक्त कोणतीही UPSCची एक्झाम देण्यासाठी तुमच्याजवळ कोणतीही बॅचलरची डिग्री, BA, BSc, BCom असावं लागतं. आपल्या ज्या बॅचेस आहेत ह्या बॅचेस आत्ताच्या ज्या एक साधारणपणे मे महिन्यामध्ये एक आपला क्रॅश कोर्स असतो 15 दिवसाचा. आणि याच्या रेग्युलर ज्या बॅचेस ज्या आहेत, अ, ह्या ज्या रेग्युलर बॅचेस आहेत ह्याच्या रेग्युलर बॅचेस आपल्या जून पासून सुरू होतात. की ज्याचं डेली संध्याकाळी 1.5 तासाचं लेक्चर असेल. शनिवार रविवार जास्त वेळ लेक्चर्स असतील. त्या बॅचेस सुरू होतात जूनमध्ये. आणि एक क्रॅश कोर्स जो आहे, फाउंडेशन कोर्स जो आहे, हा फाउंडेशन कोर्स आपला महिन्यामध्ये 15 दिवस असतो. त्याची अपडेट मी तुम्हाला पाठवेन. हा सर, जर तुम्ही मला कॉल करायचा असेल, हा ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही स्वरूपामध्ये असतील. ऑनलाईन बॅचेस ज्या आहेत या पूर्ण महाराष्ट्रभरातल्या विद्यार्थ्यांना जॉईन करता येतील. ऑफलाईन बॅचेस ज्या आहेत हे आपल्या मुंबई, पुणे आणि सातारा या 3 ठिकाणी ऑफलाईन बॅचेस सुद्धा उपलब्ध असतील. सर, शक्यतो माझं कसं होतं की माझे सेशन्स जे आहेत हे सकाळी 7 ते 12 मी लेक्चरमध्ये असतो. त्याच्यानंतर संध्याकाळी 5 ते 10 पर्यंत मी सेशनमध्ये असतो. त्याच्यामुळे हा पहिला नंबर सोडून ह्या शक्यतो समजा मधल्या वेळात दुपारच्या वेळात फोन केलात 12:30 ते 4:30च्या दरम्यान तर काही हरकत नाहीये. किंवा रात्री 10 नंतर जरी फोन केलात तरी फोन रिसिव्ह केला जाईल, 10 ते 11च्या दरम्यान.
सर, मी माझ्याबद्दल माझा थोडक्यात परिचय सांगतो. माझं नाव संतोष पवार. मी जवळजवळ गेली 27 वर्ष या शिक्षण क्षेत्रामध्ये आहे. एमपीएससीच्या एमपीएससी STI ESOच्या परीक्षेमध्ये मी महाराष्ट्रात प्रथम होतो. अ, त्याच्या अगोदर मुंबई दादर या ठिकाणी शारदाश्रम विद्या मंदिर आहे, त्या ठिकाणी मी शिक्षक या पदावर होतो. त्याच्यानंतर मंत्रालयामध्ये एक साधारणपणे 2.5 वर्षे मी नोकरी केली. सेलटॅक डिपार्टमेंटमध्ये 3 वर्ष नोकरी केली. 2017 मध्ये मी नोकरीचा राजीनामा दिला आणि स्पर्धा परीक्षांना मी मार्गदर्शन करत आहे. आतापर्यंत ओमकार अकॅडमीच्या माध्यमातून जवळपास 2250 पेक्षा अधिक विद्यार्थी शासनाच्या वेगवेगळ्या सेवेमध्ये रुजू झालेले आहेत. आणि माझी स्वतःची कंप्लीट इंग्लिश ग्रामर, व्होकॅब्लरी मेड इझी, त्याचबरोबर हिस्ट्री, जॉग्राफी या विषयाची माझी स्वतःची पुस्तकं देखील आहेत. चला, अजून काही शंका आहेत का तुम्हाला? आत्ता हे लेक्चर संपल्यावर जरी मला फोन केलात तरी चालेल. पुढचं माझं सेशन 7 वाजता आहे. तुम्हाला काही माहिती असेल तर मी सांगू शकतो. बॅचेस ज्या आहेत ह्या बॅचेस आपल्या त्याचं मी प्रॉस्पेक्टस, तुम्ही शक्यतो जो आपला ग्रुप आहे, शालेय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षा, त्या ग्रुपला तुम्ही जॉईन असाल तर मी त्याचे प्रॉस्पेक्टस, माहितीपत्रक वगैरे तुम्हाला लवकरच पाठवेल. ते सेमिनार्स वगैरे, तर परीक्षांच्या तारखांचा अंदाज घेतोय. त्याच्यानंतर ते आपले फाउंडेशन कोर्स असेल मे महिन्यामध्ये ऑनलाईन स्वरूपाचा, आणि त्याच्यानंतर रेग्युलर बॅचेस आपल्या जूनमध्ये सुरू होतील. चालेल. ज्यांना जॉईन करायचं आहे त्या त्या पालकांनी मला एक मेसेज टाका या पहिल्या नंबरवर व्हॉट्सअपला. मी तुम्हाला त्या ग्रुपला जॉईन करून घेतो. ओके, तुम्ही मला एक मेसेज टाका, मी तुम्हाला सगळे डिटेल पाठवतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही आता कोणत्या स्टँडर्डला आहात आरुष? सुजित सुजित सोनावणे, कोणत्या स्टँडर्डमध्ये आहात? आता काय करत आहात सध्या तुम्ही? 8th स्टँडर्डमध्ये आहात. ओके. चालेल चालेल सर, मी तुम्हाला सांगेल अगदी. तुम्हाला आता सिलेबस वगैरे त्याचा पाठवतो. आत्तापासून काय प्रिपरेशन करायची तेही सविस्तर सांगेल मी तुम्हाला. शक्यतो लक्षात ठेवा की कोणत्याही UPSC सारख्या परीक्षांची वेगळी तयारी नाही करायची. तुम्हाला तुमचं जे अकॅडमिक्स आहे, 5वी ते 10वी पर्यंतचा अभ्यासक्रम, ह्या प्रत्येक एक्झाम मध्ये आपलं एक्सलंट द्यायचं आहे. म्हणजेच 5वीच्या परीक्षेमध्ये तुमचा खूप चांगला अभ्यास असला पाहिजे, 6वीला खूप चांगला अभ्यास असला पाहिजे. ज्या वेगवेगळ्या शालेय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षा आहेत, ऑलिम्पियाड असो, होमी बाबा असो, गणित प्रावीण्य असो, किंवा तुमची मंथनची परीक्षा असो, किंवा त्याचबरोबर ह्या स्कॉलरशिपच्या परीक्षा असो, अशा सगळ्या परीक्षांच्या मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चांगली कामगिरी करायची आहे. आपोआप UPSC सारखी परीक्षा तुम्हाला क्लिअर करता येते. तर ओके, थँक्यू. सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. असे सेमिनार्स वेगवेगळे होत राहतील. त्याच्यामुळे वेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये सुद्धा मी हे सेमिनार्स घेत असतो. तर ओके, थँक्यू.